नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नोरे. आज आपण इतिहास या विषयामध्ये जवळपास पैकीच्या पैकी कसं घेऊ शकतो, म्हणजे इतिहासामध्ये जनरली पैकीच पैकी पडणार नाहीत, पण 7+ मार्क कसे पडतील, 10 पैकी 7च्या वर कसे पडतील याबद्दल आपण या ठिकाणी बोलणार आहोत. म्हणजे कमीत कमी टॉपिकला जास्तीत जास्त रिव्हिजन किंवा फोकस केलं तर निश्चित मार्क येतील, याची शाश्वती मी देतो तुम्हाला. ओके, तर बघा, आणि ही स्ट्रॅटेजी आहे कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी आहे, जी कंबाईन गट ब 5 जानेवारी 2025 रोजी कंबाईन गट ब होणार आहे आणि गट क 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. या दोन्हीही गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ही स्ट्रॅटेजी असणार आहे. ओके, तर इतिहास या विषयामध्ये बघा, इतिहास या विषयाला खरे भारत आणि महाराष्ट्राचा इतिहास, दोन्हीही इतिहास पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षेला आहे. पण आपण आता सध्या पूर्वचा विचार करूया. तर पूर्व परीक्षेमध्ये जर बघितलं तर मित्रांनो लक्षात ठेवा, तर खरे महाराष्ट्र आणि भारत सध्या तरी जवळपास सारखे प्रश्न विचारले चालले आहेत. 5 ते 6 आणि खरे 4 ते 5 प्रश्न विचारले चाललेले आहेत. ओके, मग आता महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त भर कशावर आहे, तर महाराष्ट्रामधल्या कुठल्या टॉपिकला आपण फोकस केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क येतील. तर माझं मत स्पष्ट आहे. पहिले सुरुवातीला सांगतो मला काय सोर्स ठेवला पाहिजे. तर हिस्ट्रीला, तर हिस्ट्रीला सरळ सरळ आता आतापर्यंतही तुम्हाला सगळ्या सोर्स सांगितलेत की इकॉनॉमिक्सला सरळ आपल्या क्लास नोट्स आणि कंबाईन बुक ठेवा आणि क्वेश्चनसाठी 21,000, पॉलिटीलाही सेम तसंच, जिओग्राफीलाही सेम तसंच नोट्स ठेवू शकता आणि करे आणि हिस्ट्रीला पण सेम तुम्हाला सांगतो मित्रांनो, महाराष्ट्र हिस्ट्रीसाठी आणि इंडिया हिस्ट्रीसाठी केवळ कंबाईन बुक ठेवला तरी चालेल. अलग लक्षात, कंबाईन बुक प्लस 21,000 आणि याच्या सोबत जर प्लस वाढवायचा असेल तर मग आपल्या नोट्स वाढवू शकता, त्या पलीकडे जाण्याची गरज नाही. ओके, बघा आता, तर या विषयामध्ये 10 पैकी किमान 7 प्रश्न आपले बरोबर आले पाहिजे. ओके, म्हणजे पैकीच्या पैकी येतील का, जर पेपर खरंच टफ आला तर करे 10 पैकी 10 येणार नाहीत, कोणालाच येणार नाहीत. ओके, इतिहास शिकवणाऱ्या मास्तरला पण येणार नाही, हे तुम्हाला स्पष्ट सांगतो, ते शेवटी इतिहास आहे. पण जर समजा अरे पेपर जर अवरेज आला असेल आणि करे तर मात्र 10 पैकी 10 येऊ शकतात. ओके, तर बघूया आपण काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी प्रश्न येतोय ते म्हणजे महाराष्ट्राच्या चळवळींवर, ते मधलं त्यातल्या शेतकरी चळवळ आणि कामगार चळवळ. पहिला आपण बघूया महाराष्ट्राची शेतकरी चळवळ, आणि शेतकरी चळवळ हा टॉपिक अगदी व्यवस्थित करा आणि सविस्तर करा. ओके, ते आपल्या कंबाईन बुकमध्ये पण दिलेले मी आणि कारण नोट्समध्ये पण दिलेले आहे. बघा, शेतकऱ्याचा सुपे भागातील उठाव व त्या संबंधित माहिती बघा, म्हणजे काय पहिला उठाव कुठं झालेला आहे, कोणतं आणि कशी ठिणगी पेटली आणि काय त्या उठावात कोणी कोणी सहभाग घेतला, कोणकोणते काय काही शेतकऱ्यांची नावं असतील. ओके, पुण्यातल्या सुपे भागामध्ये जो काय पहिला उठाव झाला तो कधी झालेला आहे, किती तारखेला झाला आहे, शेवटचा उठाव किती तारखेला झालेला आहे. ओके, त्यामध्ये कोण कोण सहभागी झालेले होते शेतकरी, कोणाकोणाचं काय काय नुकसान झालेलं आहे त्याबद्दल विचारू शकतात. ओके, किंवा महाराष्ट्रात कोणकोणत्या ठिकाणी शेतकरी उठाव झाला आणि उठावातले प्रमुख नेते, व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. अरे कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाला, आता यावेळेसच विचारलाय कोणकोणत्या ठिकाणी उठाव झाले आणि करे त्या उठावातले प्रमुख नेते यावर प्रश्न विचारतात. आणि त्यानंतर करे महाराष्ट्रातला उठाव दडपून काढलाय आणि त्यानंतर काय केलं रे सरकारनं, डेक्कन रॉयट्स कमिशन व त्यावरील आधारित द डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट पास केला होता. मग त्या डेक्कन करे ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट बद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे या शेतकरी चळवळ, महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीबाबत आणि शेतकरी संघटना आणि त्यांचे नेते. ओके, महाराष्ट्रामध्ये जे काय शेतकरी चळवळ झाले आहेत किंवा शेतकरी संघटना स्थापन झालेल्या आहे ते आणि ते करे त्याची काय अधिवेशनं असतील वगैरे आणि करे शेतकरी चळवळीचे नेते, इथपर्यंत माहिती बघा, याच्या पलीकडे जाण्याची गरज नाही या टॉपिकमध्ये. त्यानंतर नेक्स्ट बघा, कामगार चळवळ. मग कामगार चळवळीमध्ये काय काय बघितलं पाहिजे, भारत असेल महाराष्ट्र असेल दोन्ही म्हणतोय कामगार चळवळीमध्ये. ओके, भारत आणि बघा शेतकरी चळवळीवर जनरली कारण महाराष्ट्रावरच प्रश्न विचारला गेला आतापर्यंत तरी, महाराष्ट्रावर भारतावर विचारला नाही. पण इथं महाराष्ट्र आणि भारत एकत्र करा, कशामध्ये, कामगार चळवळीमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं, कामगार चळवळीचे नेते जे आहेत नारायण मेघाजी लोखंडेजी यांच्यावर मात्र जास्तीत जास्त प्रश्न असतात. ये बघा, नारायण मेघाजी लोखंडे, केशवराव भालेकर यांच्याबाबत सविस्तर माहिती बघणं गरजेचं आहे. अनेक वेळेस करे नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर प्रश्न विचारला जातो. ओके, त्यानंतर कामगार संघटना आणि त्या संघटना कुठं स्थापन झाल्या, त्याचे नेते कोण आहेत याच्याबद्दल प्रश्न विचारतात. मग कोणकोणती संघटना बघा, बॉम्बे मिल अँड असोसिएशन, कामगार हितवर्धक सभा, मद्रास लेबर युनियन, सोशल सर्व्हिस लीग असेल, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन असेल किंवा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस असेल, बॉम्बे टेक्सटाईल युनियन असेल, लाल बावटा युनियन असेल किंवा बॉम्बे पोस्टल युनियन असेल,
या संघटनेचा अभ्यास करताना ती केव्हा स्थापन झालेली आहे, काय काय बघितलं पाहिजे बघा. ती केव्हा स्थापन झालेली आहे, कोठे स्थापन झालेली आहे, कोणी स्थापन केलेलं आहे, कशासाठी स्थापन झालेली आहे आणि त्यात कोणकोणते नेते, हे महत्त्वाचं आहे सगळ्यात. त्यात कोणकोणते नेते आहेत, ते कोठे स्थापन झाली आणि केव्हा स्थापन झाली, या 3 पॉईंट खूप महत्त्वाचे आहे. ओके, याच्यावर आधारित प्रश्न विचारतात. जास्त प्रश्न कशावर विचारले आहेत, बॉम्बे मिल अँड असोसिएशनवर विचारलेला आहे. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल मात्र डिटेल माहिती बघणं गरजेचं आहे. ओके, तर कारण इतिहासाचा अभ्यास काय रे, इतिहासामध्ये कन्सेप्ट नसतात पण इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त कलेक्ट करणं गरजेचं असतं. आणि हे व्यवस्थित आपण कंबाईन बुकमध्ये दिलेलं आहे, इव्हन आपल्या नोट्समध्ये पण दिलेलं आहे. दीनबंधू वृत्तपत्र, कारण हे कामगार चळवळीचंच वृत्तपत्र आहे. दीनबंधू वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते, नंतर संपादक कोण झालेले आहेत, ते कसं सुरू झालेलं आहे, दीनबंधू वृत्तपत्रामध्ये कशाच्या बातम्या देत होत्या याबद्दल माहिती पाहिजे. आणि फॅक्टरी ॲक्ट, सगळे फॅक्टरी ॲक्ट आणि त्या संबंधित माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा थर्ड टॉपिक 1857चा उठाव. आणि 1857चा उठाव पण काय बघायचं रे, भारत आणि महाराष्ट्र एकत्रच बघायचं. मग भारतामध्ये कसं ठिणगी पेटलेली आहे, मग 1857च्या उठावाची कारणं काय होती, ओके, किंवा मग 1857चा उठावाचा परिणाम काय झालेला आहे, 1857च्या उठावामध्ये इंग्रजांना कोणी मदत केली आणि कोणी उठावामध्ये सामील झाले, आणि मग उठावाचं ठिकाण आणि त्यामध्ये त्याचं नेतृत्व कोणी केलं आहे आणि त्याचा बिमोड कोणी केला आहे, ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितलं तर भिल्लांचा उठाव महत्त्वाचा आहे. त्यानंतर कोळ्यांचा उठाव असेल, रामोशांचा उठाव असेल, याबाबत माहिती, उठाव कोठे झालाय, नेतृत्व कोणी केलं आणि त्यात कुणी सहभाग घेतला, उठावाचे कारण काय होतं आणि उठावाचा शेवट कसा झाला, आणि उठावात महत्त्वपूर्ण घटना कोणती घडली, हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचं म्हणलं तर भिल्लांचा उठाव असेल, कोळ्यांचा उठाव असेल आणि रामोशांचा उठाव असेल, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर गडकऱ्यांचा उठाव, हटकरांचा उठाव, सावंतवाडीचा बंड, याबाबत थोडेफार माहिती असणं बघितलं चालेल. भिल्लो कोळी रामोसी यांच्या प्रमुख नेत्याबद्दल सविस्तर माहिती बघा, म्हणजे रामोजी नाईक असतील किंवा तंट्या भिल्ला असतील, तंट्या भिल्ले यांच्यावर प्रश्न विचारलेला आहे, किंवा रामजी भांगडिया असतील, कोळ्यांचे जे प्रमुख असतील, किंवा मग चिल्या नाईक असेल किंवा कर्जा नाईक असतील, ओके, तर यांच्यावर प्रश्न विचारली जातात. 1857चा उठाव, महाराष्ट्र आणि भारत. आता हे महाराष्ट्राचं बघितलंय, आता महाराष्ट्रामध्ये भिल्लांचं, कोळ्यांचा उठाव आणि बाबा रामोशांचा उठाव, हे मात्र सविस्तर बघणं गरजेचं आहे. उठाव बघताना ते उठाव कोठे झालेला आहे, त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलंय आणि इंग्रजांनी ते बिमोड, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांना बिमोड केलंय आणि इंग्रजांना कुठल्या कोणी भारतातल्या कोणी हरवलंय का, मग ते कोणत्या ठिकाणी हरवलंय आणि किंवा कोणी हरवलंय याबद्दल थोडं सविस्तर माहिती असणं गरजेचं असते. आणि या भिल्ल, कोळी आणि रामोशी यांच्या नेत्यांवरही प्रश्न विचारली जातात. ओके, नेक्स्ट बघा आता 1857चा उठाव, महाराष्ट्र. तर 1857 भारत, 1857चा उठाव बघा, हा घटक महाराष्ट्र व भारत दोन्ही दृष्टिकोनातून पाहिला पाहिजे जनरली. तर उठाव नेमका कोणत्या ठिकाणी झालाय, त्या उठावाचं नेतृत्व कोणी केले आणि त्याचा बिमोड कोणी इंग्रज अधिकाऱ्याने केले, हे बेसिकली माहित पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय, समजा उठाव आहे, कानपूर या ठिकाणी उठाव झालाय, त्या कानपूर उठावाचं नेतृत्व कोणी कोणी केलंय, तर कानपूरला उठाव का झालाय किंवा कानपूरच्या उठावाचं काय बिमोड करणारा अधिकारी कोणता आहे, पहिलं उठावाचं नेतृत्व आणि बिमोड करणारा अधिकारी हे पहिलं माहित पाहिजे. आणि ते त्या कानपूरमध्ये उठाव होण्याचं कारण काय, किंवा मग त्यामध्ये त्या कानपूरच्या उठावामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काही घडलंय का, किंवा स्त्रिया सहभागी झाल्या मोठ्या प्रमाणात, काय असेल का असं काय, तर मग ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि उठावाची नेमकी कारणं काय होती आणि उठावात कोणी कोणी भाग घेतलाय आणि उठावात कोणी इंग्रजांनी, कोण आपल्या भारतातली लोक जी होती ती इंग्रजांना कोण मदत केली, त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात. उठावाबाबत वेगवेगळ्या तज्ञांची मतं आणि पुस्तकं यावरही प्रश्न असतात. म्हणजे उठावावर मतं कोणी म्हणलंय किंवा कोणी असंही म्हणलंय की हे एक प्रकारचं काय होता, उठाव होता, कोणी म्हणले स्वातंत्र्य चळवळ उठावाला म्हणलेला आहे, कोणी देशद्रोह म्हणलेला आहे, कोणी काय म्हणलेलं आहे, त्यावर प्रश्न विचारू शकतात. उठावाच्या 1857च्या उठावानंतर कोणते बदल इंग्रज सरकारनं केले आहेत, म्हणजे 1858चा कायदा असेल किंवा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश सत्ता ब्रिटिश पार्लमेंटची सत्ता आली आहे, 1858चा कायदा असेल किंवा राणीचा जाहीरनामा असेल, यावरही प्रश्न विचारू शकतात 1857च्या उठावावर. त्यानंतर बघा महाराष्ट्रामधल्या 1857च्या उठावामधले बघा, आणि आपण जे 1857च्या उठावा पूर्वीचे उठाव होते बरं का, सॉरी, पहिले 1857च्या पूर्वीचे उठाव जे पहिले होते. आता बघा 1857चे उठाव जे आहेत, तर महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर जमखिंडी, सोलापूर, पेठ आणि सातारामधलं रंगोजी बाप्तूजी गुप्ते, नुरगुंद, कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, नागपूर या ठिकाणी उठाव करणारे आणि बिमोड करणारे इंग्रज अधिकारी कोण आहेत, ते माहिती बघितली पाहिजे. ओके,
आणि त्यातल्या त्यात काय रे साताराच्या उठावाबद्दल सविस्तर माहिती पाहिजे. साताऱ्याच्या उठावाबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे. आणि काय आता बघा काँग्रेस पूर्व राजकीय संघटना भारत आणि महाराष्ट्रामधल्या माहिती पाहिजे. कोणकोणत्या बघा? भारतामधल्या ईस्ट इंडिया असोसिएशन, इंडियन असोसिएशन, इंडियन लीग, इंडियन लंडन इंडियन असोसिएशन, नॅशनल कॉन्फरन्स, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, मद्रास महाजन सभा. याबाबत माहिती बघताना काय काय करायचं बघा. स्थापना कधी झाली या राजकीय संघटनेची, संस्थापक कोण आहेत, त्यामध्ये सदस्य कोण कोण आहेत, उद्देश काय होता त्या स्थापनेचा, आणि शाखा कोणत्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत, आणि त्या शाखेचा प्रमुख कोण होता, आणि या त्या संघटनेच्या मागण्या काय होत्या, आणि त्यांनी काय कार्य केलंय, एवढ्याच दृष्टिकोनातून माहिती बघायची आहे. महाराष्ट्रामध्ये म्हणलात तर मग काय डेक्कन सभा, बॉम्बे असोसिएशन, पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. याबाबत माहिती पाहताना देखील स्थापना, संस्थापक, त्यानंतर काय सदस्य, उद्देश आणि शाखा व त्याचे प्रमुख हे माहिती बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा काँग्रेसचं स्थापना आणि अधिवेशन. काय काय बघितलं पाहिजे काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशनामध्ये भारत आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. काँग्रेसच्या स्थापनेचं पहिलं अधिवेशन याचं सविस्तर माहिती बघितली पाहिजे. त्याचे 9 ठराव वगैरे काय झाले ते बद्दल असेल, किंवा स्थापनेमध्ये कोण कोण स्थापनेच्या वेळेस सहभागी होते वगैरे वगैरे, कुठं झालेलं आहे वगैरे काय असेल ते. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशनं कोणकोणती? लखनौ अधिवेशन माहीत पाहिजे, सुरत अधिवेशन माहीत पाहिजे, अलाहाबाद अधिवेशन, फैजपूर अधिवेशन, कलकत्ता अधिवेशन, लाहोर अधिवेशन. याबाबत सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. लाहोर आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला, लाहोर अधिवेशन, रवी नदीच्या काठी वगैरे याचे अध्यक्ष आणि इतर बाबी माहिती असणं गरजेचं आहे. द ब्रिटिश कमिटी ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस ही एक माहिती पाहिजे. आणि काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष इंग्रज अधिकारी केव्हा होते आणि कोठे होते. दादाभाई नौरोजी कोणकोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर महिला कोणत्या अधिवेशनात सहभागी झाल्या होत्या. काँग्रेसला कोणी काय काय म्हणलेलं आहे. ॲलन ह्यूम आणि काँग्रेस संबंध रिलेशन काय आहेत याच्यावर प्रश्न विचारले जातात. ओके. आणि काँग्रेसचं अधिवेशन व त्याचे अध्यक्ष हे मात्र वाचून घेतलं पाहिजे. ओके. हे मात्र लक्षात घ्या बरं का, की 1857च्या पूर्वीचे उठाव आहेत. कोणतं? भिल्लांचं, कोळ्यांचं आणि रामोशांचे उठाव. आणि त्यांची काय ते कसं बघितलं पाहिजे सांगितलंय. आणि त्यामध्ये उठाव कुठे झालाय, त्याचं नेतृत्व कोणी केलंय, त्याचे कोणी सहभाग घेतलाय वगैरे वगैरे वगैरे. ओके. हे 1857च्या पूर्वीचे उठाव. 1857चा उठावामध्ये हे तो भारतात सांगितलंय, आणि हा 1857चा उठाव. ओके. सांगताना होऊ शकते. बघा आता सामाजिक आर्थिक सुधारणा चळवळी, त्यामध्ये भारतामध्ये बघितलात तर ब्राह्मो समाज असेल, भारत आणि महाराष्ट्र एकत्रच बघा. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, हिंदू महासभा. हिंदूच महासभेवर आता सध्या रिसेंटली प्रश्न जास्त वाढलेले आहेत बघा, तिथे जास्त फोकस करू शकता. भारत सेवक समाज, मानव धर्म सभा, परमहंस सभा, सत्यशोधक समाज, शारदा सदन, आर्य महिला समाज बाबत माहिती पाहताना म्हणजे हे सगळ्यांची माहिती बघितली पाहिजे. ती कशी बघितली पाहिजे बघा स्थापना, या ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली, किंवा स्थापना कधी झालेली आहे, त्या संस्थापक कोण आहेत, सदस्य कोण आहेत, ते स्थापना कशासाठी झालेली आहे, उद्देश काय आहे वगैरे वगैरे. मूळ उद्देश काय, तत्व काय, संबंधित वृत्तपत्र कोणतं आहे का, त्या समाजाशी संबंधित विशेष व्यक्तिमत्व कोण आहेत. म्हणजे आता संस्थापक समजा ब्राह्मण समाजाचे कोण आहेत रे, राजाराम मोहन राय. पण राजाराम मोहन राय यांना सोडून बाकीची जी काय होते, मग त्यांच्याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. ओके. समाजाची कार्य, सत्यशोधक समाजाबाबतची मात्र माहिती पाहताना सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज हेही बघितलं पाहिजे. नुसतं सत्यशोधक समाज नाही बघितलं पाहिजे. ओके. सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज हेही बघितलं पाहिजे. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे रे, तर महात्मा फुले यांनी स्थापन केली आहे. प्रत्येक समाज व त्या समाजाचे संस्थापक यांच्याबाबत सविस्तर माहिती पाहावी. उदाहरणार्थ ब्राह्मो समाज पाहताना अगदी सविस्तर राजाराम मोहन राय यांच्याबद्दल. म्हणजे याचा अर्थ काय सांगायचं बघा, प्रत्येक समाज आणि त्या संस्थापकाबद्दल माहिती बघायची. समाजाबद्दल तर माहिती बघायची, संस्थापकाबद्दल. उदाहरणार्थ राजाराम मोहन राय बघताना ब्राह्मो समाज बघताना राजाराम मोहन राय यांच्याबद्दल सगळी माहिती बघायची. तुम्हाला आर्य समाज बघताना आर्य समाज बघताय तर आर्य समाजाची संस्थापकाबद्दल माहिती बघितलं पाहिजे. प्रार्थना समाज बघताना प्रार्थना समाजाच्या संस्थापकाची माहिती बघितली पाहिजे. भारत सेवक समाज पाहताना भारत सेवक समाजाच्या संस्थापकाची माहिती बघितली पाहिजे. ओके. मानव धर्म सभा बघताय किंवा परमहंस सभा बघताय त्याच्या संस्थापकाची म्हणजे दादाभाई दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल माहिती बघितली पाहिजे. ओके. दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्याबद्दल माहिती बघितली पाहिजे. सत्ययुग समाज बघताना महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती बघितली पाहिजे. सध्या या घटकावर प्रश्न विचारताना आयोग संबंधित समाजाच्या इतर व्यक्तीबाबतही प्रश्न विचारत आहे. आता असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग बघा. असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग यावर महाराष्ट्रातील प्रश्न 2018 पासून म्हणजेच जेव्हापासून कंबाईन सुरू झाले आहे तेव्हापासून एकही प्रश्न आलेला नाही. कशावर? असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंगावर. पण भारताच्यावर एखादा क्वचित प्रश्न विचारला जातो. ते फक्त कंबाईन म्हणून तेवढं कव्हर करा, बाकी काही त्याच्यावर लक्ष देऊ नका. राष्ट्रीय चळवळ बघा.
यावर सध्या तरी खूप प्रश्न कमी विचारले जातात. तर याची काय रे क्रोनॉलॉजी माहिती पाहिजे. भारत स्वातंत्र्यापर्यंतची काही गोष्टी माहिती असाव्यात. म्हणजे भारताची स्वातंत्र्य चळवळ जी आहे, म्हणजे जसं गांधीजी आलेले आहेत. खरे गांधीजींपासून म्हणजे 1917-18 कालावधीपासून म्हणजे म्हणजे 20 पासून जरा 20 पासून का रे तुम्हाला 47 पर्यंतचा कालावधी जो आहे तो क्रोनॉलॉजी माहिती पाहिजे. त्याच्यावर काही डीप माहिती असण्याची गरज नाही. आता क्रांतिकारी चळवळ मात्र विचारतात. क्रांतिकारी चळवळ आणि भारत-महाराष्ट्र याच्यावर प्रश्न विचारतात. तर महाराष्ट्र बघलात तर का रे सेनापती बापट असेल किंवा मग वासुदेव बळवंत फडके असतील किंवा विदा सावरकर असतील किंवा पांडुरंग सदाशिव खानखोजे असतील यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा सेनापती बापट यांच्याबद्दल डिटेल माहिती बघा. वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक आहेत. यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. ओके. विदा सावरकर यांच्यावर अभिनव भारत त्यांचा रिलेटेड आहे. विदा सावरकर त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. ओके. पांडुरंग सदाशिव खानखोजे वगैरे, गदर संघटना वगैरे, ती महाराष्ट्रामधले संस्थापक वगैरे त्यावर विचारू शकतात. गुप्त संघटना जी आहेत यवतमाळ, अमरावती, हैदराबाद, बेळगाव, वर्धा, नागपूर. मग यवतमाळच्या गुप्त संघटनेमध्ये कोण-कोण होते? मग ते ते संस्थापक कोण आहेत? त्याच्यावर विचारतात किंवा सदस्य त्यामधले कोण-कोण आहेत? असंही विचारतात. किंवा मग अमरावतीमध्ये कोणते होते? हैदराबादमध्ये कोणते होते? ते विचारू शकतात. मग खटले कोणते? नाशिक खटला आणि का रे जॅक्सन खून खटला ते एकच आहे. त्याच्यावर विचारू शकतात. शिवाजी क्लब, क्रांतिकारकाला प्रेरणा देणारे नाटक, समर्थ विद्यालय, चाफेकर क्लब आणि सदाशिव निळकंठ जोशी जो बीडचा उठाव आहे, त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. महाराष्ट्राबद्दल एवढेच बघा. महाराष्ट्रात जास्त डिटेल जाण्याची गरज नाही. भारत म्हणलात तर का रे सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, श्यामजी कृष्ण वर्माजी आणि रासबिहारी बोसजी यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मग यांची संघटना देखील सोबत रासबिहारी बोस असतील किंवा मग श्यामजी कृष्ण वर्मा जे काय क्रांतिकारकांचं घर कोणतं होतं? श्यामजी कृष्ण वर्मांचं इंडिया हाऊस. ओके. त्याच्यावर विचारू शकतात. संघटना ज्या आहेत अभिनव भारत, एच-आर-ए संघटना असेल किंवा एच-एस-आर-ए असेल किंवा इंडिया हाऊस असेल किंवा काँग्रेस रेडिओ अनुशीलन समिती यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि क्रांतिकारकाचे वैयक्तिक कार्यामध्ये बघा म्हणजे सामूहिक कार्य म्हणलं तर एच-आर-ए आणि एच-एस-आर-ए बद्दल बघा. आणि वैयक्तिक कार्यामध्ये म्हणला तर मदनलाल धिंगराजी, अनंत कानेरीजी, बारिंद्रकुमार घोषजी, भूपेंद्र दत्तजी, हेमेशचंद्र दत्त आणि उल्हास दत्त आणि खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार चाकी यांच्याबद्दल माहिती बघणं म्हणजे जे मी नावं दिलेत त्यांच्याबद्दल डायरेक्टली तेवढं बघा. बाकी काही बघण्याची गरज नाही. नंतर ब्रिटिशांचं आर्थिक धोरण यावर प्रश्न मात्र हमखास काय असतात रे? असतात म्हणजे असतात. कोणतं? ब्रिटिशांचं आर्थिक धोरण. तर ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाबद्दल जे भारतीयांनी टीका केली आहे, जसं दादाभाई नौरोजी असतील किंवा न्यायमूर्ती रानडे असतील, म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी टीका केली आहे, की भारतातली संपत्ती कशी इंग्लंडला गेलेली आहे. ओके. लोकहितवादी असतील. मग कशी संपत्तीचं निस्सारणाबद्दल कोणी काय काय कमेंट केलं त्यावर विचारतात. यामध्ये संपत्तीचं निस्सारण बाबत राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, रामकृष्ण विश्वनाथ, लोकहितवादी आणि यांच्यावर आणि यांच्या जी काय यांची या संबंधित जी पुस्तकं आहेत किंवा यांची काय त्याबद्दलची कमेंट असतील त्यावर प्रश्न विचारले जातात. हे आपल्या कंबाईनच्या बुकमध्ये पण दिले आणि नोट्समध्ये पण छान दिलेलं आहे. ओके. आणि नगदी पिकं कोणती आहेत? मग कोणती नगदी पिकं कोणती होती त्या काळाची? ओके. नीळ हे नगदी पीक होतं. निळावरून काय नीळ उठाव वगैरे झाला त्याबद्दल असेल किंवा मग त्या नगदी पिकांचा परिणाम काय झालेला आहे आणि शेतकऱ्यावर काय परिणाम झालेला आहे? ओके. आणि लघु उद्योगांचा ऱ्हास कसा झालेला आहे वगैरे वगैरे. ओके. शेतीचं व्यापारीकरण असेल, अनौद्योगिकरण म्हणजे काय किंवा त्यामुळे नेमका काय परिणाम झाला याबद्दल प्रश्न विचारू शकतात. ओके. आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये रेल्वे, टपाल, तार, टेलिग्राम यांचा विकास कसा झालाय? मग त्यावर विचारतात. म्हणजे दरवर्षी याच्यावर प्रश्न असतो बघा. रेल्वेवर असतो किंवा मग टपाल किंवा टेलिग्राफवर प्रश्न विचारू शकतात. त्यामध्ये रेल्वेबाबत जास्त प्रश्न असू शकतात. दुष्काळ आयोग आणि त्याची स्थापना, अध्यक्ष हे कशासाठी स्थापन झाले त्यावर विचारू शकतो. पण जास्त रेल्वे, टपाल, तार, टेलिग्राफ असेल किंवा मग जी काय संपत्तीच्या निस्सारणाबद्दल राजा मोहन राय, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे वगैरे वगैरे. ओके. किंवा मग काय ब्रिटिशांनी आर्थिक शोषण कसं केलेलं आहे त्यावर प्रश्न विचारू शकतात. कसं आपली उद्योग कशी ऱ्हास झालेली आहेत, अनौद्योगिकरण कसं घडून आलेलं आहे यावर प्रश्न जास्त विचारू शकतात. त्यानंतर बघा गव्हर्नर जनरल अँड व्हॉइसरॉय. मग कोणकोणते गव्हर्नर जनरल करणं गरजेचं बघा. एवढेच करा. एवढेच आहेत असं काही नाही. जास्त आहेत पण एवढेच करायचे. कोणकोणते? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड रिपन, लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड लिटन, लॉर्ड वेलस्ली, लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड कर्झन, चार्ल्स मेटकॉफ, लॉर्ड डफरिन, लॉर्ड हॅस्टिंग, लॉर्ड माउंटबॅटन आणि सी राजगोपालचारी. एवढेच गव्हर्नर जनरल वाचून जायचे. याच्या बाहेर प्रश्न येणारच नाही. आता पण झाला नाही, आता येणार आहे नाही. एवढं जर डिटेल केला त्यातल्या त्यात लॉर्ड डलहौसीवर जास्त प्रश्न विचारतात. लॉर्ड डलहौसी असेल किंवा मग लिटन आणि रिपन असेल बघा. लॉर्ड डलहौसी यांच्यावर जास्त प्रश्न सगळ्यात जास्त. त्यानंतर जर करायचं म्हणलं तर रिपन आणि लिटन
लिटन लिटन सगळ्यात जास्त खराब कालावधी लिटनचाच होता. त्यावर विचारतात. ओके. त्यानंतर भूसुधारणा पद्धती बघा, कोणती? रयतवारी, महालवारी, कायमधारा, मौजेवारी पद्धत. मग या पद्धती कुठं लागू होत्या? किती भागामध्ये लागू होत्या? मग यामध्ये काय रे, किती गट होते? रयत, शासन वगैरे काय असेल. ओके. आणि ती कशी होती नेमकी? ओके. त्यावर प्रश्न विचारतात. मग काय रे, याचा विस्तार कोणी लागू केली आणि त्यातील गट भारतात किती टक्के भागामध्ये लागू आहे त्यावर विचारतील. आणि तसेच या पद्धती आणि त्याचे गुण आणि दोष हे सगळ्यात महत्त्वाचं. रयतवारी पद्धतीचे गुण काय आहेत? रयतवारी पद्धतीचे दोष काय आहेत? त्यावर विचारतात. ओके. आणि प्रिंगलची जमीन महसूल पद्धत, रिकार्डोचा खंड सिद्धांत यावरही प्रश्न या जमीन सुधारणा पद्धतीवर विचारू शकतात. त्यानंतर व्रतपत्र बघा, महाराष्ट्र आणि भारत बघताना व्रतपत्र पाहताना ते दलित चळवळी संबंधित असेल किंवा ब्राह्मणत्व चळवळी संबंधित असेल किंवा शेतकरी चळवळी संबंधित असतील किंवा कामगार चळवळी संबंधित असतील आणि राष्ट्रीय चळवळी संबंधित असतील, असे ग्रुप करून तुम्ही लक्षात ठेवा. कामगार चळवळीचे कोणकोणते आहेत, स्त्री चळवळीचे कोणकोणते आहेत, असं हे ग्रुप करून करे त्या संबंधित वृत्तपत्र तुम्ही आणि त्या वृत्तपत्र आणि ते कायसाठी कार्य करत होते आणि त्याचे संस्थापक हे कोण आहेत ते बघणं गरजेचं आहे. ओके. आणि वृत्तपत्र केव्हा स्थापन झाले आणि कुठे स्थापन झाले आणि त्याचे संस्थापक कोण आहेत एवढीच माहिती बघायची आणि ते कशासाठी कार्य करत होतं. तर एवढं बघितलात तरी सफिशियंट आहे. बघा, टोटल तुम्हाला महाराष्ट्र आणि भारत किती टॉपिक सांगितलेले? 15 टॉपिक सांगितलेत. या 15 टॉपिकच्या बाहेर एकही करू नका. एवढं केलात तरी तुम्ही काय रे 10 पैकी तुम्ही मिनिमम काय रे 6 ते 7 प्रश्न तुमचे इझिली बरोबर येतील. याच्या पलीकडे वेगळं करायची गरज आहे का? निश्चित करायची गरज नाही. एवढंच व्यवस्थित करा, कारण मी हे सगळं अभ्यासपूर्ण आजपर्यंतचे प्रश्न बघून हे तुम्हाला दिलेलं आहे. याच्या पलीकडे खूप काही आहे अजून करण्यासारखं. इतिहास काय एवढा संपतो का रे? नाही. एवढंच तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये काय रे, महाराष्ट्राच्या बाबतीत तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कोणता आहे रे? ती म्हणजे समाजसुधारक. ओके. कोणते? समाजसुधारक. समाजसुधारक सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तर त्या समाजसुधारक तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि समाजसुधारकामध्ये कोणकोणती समाजसुधारक करणं गरजेचं आहे तर ते तुम्हाला सांगतो. बघा, शेवट तुमचा काय रे, याच्यामध्ये शेवटचा पॉईंट जो आहे 16वा टॉपिक जो आहे, तर समाजसुधारक करणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. तर महाराष्ट्राचे समाजसुधारक जे आहेत बघा, आता ॲक्च्युली जे आता आपण वर घेतलेत त्यामध्ये समाजसुधारक झालेले आहेत म्हणून हे डबल दिले नाहीत. कशामध्ये? बघा, तुम्ही का रे वेगवेगळे चळवळी ज्या आहेत त्या चळवळीमध्ये समाजसुधारक आलेलेच आहेत. ओके. दलित चळवळ असेल जसं वीरा शिंदे असतील किंवा का रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, दलित चळवळीमध्ये तुम्ही ते करणं गरजेचं आहे. ओके. मग कुठलं रे ब्राह्मो समाज असेल, मग कुठले? राजाराम मोहन राय कव्हर होतात. त्यामध्ये सत्यशोधक समाज असेल, महात्मा फुले कव्हर होतील. म्हणजे असे तुम्ही ते कव्हर करू शकता. पण एक सांगतोय, समाजसुधारक बघताना बघा, का रे महाराष्ट्राच्या समाजसुधारकावर कधी 2 कधी 3 ही प्रश्न विचारले जातात. पण सध्या 1 किंवा 2 प्रश्न विचारतात. कारण का रे महाराष्ट्राचा आणि भारत दोन्ही का रे आपल्याला या ठिकाणी विचारले जातात. म्हणून 15 प्रश्न विचारले आता 10 प्रश्न विचारले आहेत. म्हणून 1 किंवा 2 प्रश्न समाजसुधारकावर विचारली जातात. त्यामध्ये कोणकोणती करायचे मग? बघा, महात्मा फुले असतील. बघा, कोणकोणते करायचे? महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यानंतर काय रे राजश्री शाहू महाराज असतील, धोंडो केशव कर्वेजी असतील, यांच्याबद्दल डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय रे पंडिता रमाबाई असतील, रमाबाई रानडेजी असतील, ताराबाई शिंदेजी असतील, वीरा शिंदे असतील, लोकहितवादी असतील. ओके. यांच्याबद्दल चांगली सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय रे हे अत्यंत महत्त्वाचे काय रे समाजसुधारक आहेत, यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचंच आहे. अजून तुम्हाला अजून एक्स्ट्रा जर म्हणलं तर काय रे 11वीच्या जे काही जुन्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत ते बाकीचे तुम्ही सगळे करू शकता. ओके. त्याच्या पलीकडे काही वेगळं करण्याची गरज नाही. ओके. आणि याच्याही पलीकडं काय रे तुम्ही संयुक्त चळवळ दिली नाही सर, महाराष्ट्र चळवळ वगैरे काय रे मराठवाडा चळवळ दिली नाही, पण त्यावर प्रश्न एखादा दुसरा आलाही तर तुम्ही स्किप करा. बघा, खरं येणारच नाही, एवढ्या वर्षात आला नाही तर आता येईल का? आला तर मात्र काय रे जर तुम्ही हे करून मग ते करू शकता. ओके. नाही तर मग स्किप करू शकता. एवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. याच्या पलीकडं वेगळं काही करण्याची गरज नाही असं मला वाटतंय. धन्यवाद मित्रांनो.